नमस्कार. पहिली गोष्ट तर असं नगराध्यक्षांच्या गैरहजेरीमध्ये कोणी जाऊन बसलं याचा अर्थ तो नगराध्यक्षाचा चार्ज मिळाला असं नसतं. त्याला प्रोसिजर असते, नियम असतात आणि ज्या नियमानुसार त्यांना नगराध्यक्षांनी चार्ज दिला पाहिजे तो चार्ज काही दिलेला नाही. आज नगराध्यक्ष आपले जे आहेत ते औरंगाबादला गेले होते आणि गेले अजून. तर ते औरंगाबादला असल्यामुळे यांनी यांच्या मर्जीने गेले. यांना कोणीही कोणताही लेखी चार्ज दिलेला नाही. त्याच्यामुळे हे स्वतःच्या गालाला गुल्याला लावून फिरतायत. यांना फिरू द्या. फटाके फोडायचे. राजीनामा देत असेल, अपात्र होत असेल, तो दीर्घ सुट्टीवर गेलेला असेल किंवा मृत्यू पावला असेल, अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या पश्चात त्यांच्या उपरांत तो जो चार्ज आहे हा आपोआप उपनगराध्यक्षांकडे येतो. अशी कुठली चार्ज घेण्याची किंवा देण्याची प्रक्रिया त्यात नसते. दोघी करायची. हा कायद्याचा अभ्यास करून बोलतो. प्रकारांचे आपण आल्यामुळे मी असं सांगू इच्छितो की संदीताईंचा जो दाखला आहे त्याच्यावरती आक्षेप घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु त्यांच्याकडं पूर्ण माहिती नाही आहे. ते कोणाच्या सांगण्यावरनं माहिती मांडतात असं मला वाटतं आहे. त्यांना पूर्ण माहिती जर पाहिजे असेल तर मी डॉक्युमेंटसह त्यांच्याकडे देण्यास तयार आहे. का रिकामा खर्च करायचा आणि टाईम वेस्ट करायचा. त्यांचे वडील, त्यांचं पूर्ण फॅमिली ही फेसपूरमध्ये राहायला गेला 1945 पासून राहायला तिथं होते. ते स्थानिक तिथं आज पण 22 नावाने त्यांची प्रॉपर्टी तिथं आज पण आहे. पण कामधंदा आणि उद्योगाच्या याच्याने ते सुरतमध्ये रहिवासी झाले होते. आज पण त्यांचे सर्वेचे कागदपत्र आहे ते प्रॉपर फेसपूरचे आहे. त्यामुळे असं काही गोष्टी लोकांचा संभ्रम म्हणून पुढे आणू नका. आणि आज त्या गोष्टीचा काही आणून काही फायदा पण नाही आहे. कारण की ते कोणत्या निवडणूक उभे राहत नाही आहे, उभे राहायचा वेळ आलेला नाही आहे, किंवा ते कोणत्या पदावरती ते जाण्यासाठी काही अर्ज केलेला नाही आहे. तर आधी कागदांची चौकशी करा, त्यानंतरच असं काहीतरी आपला विषय मांडा. कारण नसताना लोकांना अडगळीत टाकू नका. मी रिक्वेस्ट करेल आणि तुम्हाला जेही कागद लागत असणार तर त्याबद्दल त्यांनी आम्हाला सांगावं आणि आम्ही त्यांना पूर्ण कागदाची पूर्तता करून ते कागद घेऊन त्यांना कोर्टात जावं किंवा समितीकडे जावं आणि चौकशी करावी. कारण नसताना कागदावर बोट ठेवू नका. त्यांचे कागद 100% व्हॅलिड आहे, कोणत्याच प्रकारे अनव्हॅलिड नाही आहे. कारण नसताना आमच्या गाजतेताई बंगाळ्यांना बोललं गेलेलं आहे, म्हणजे आपण म्हणतो आटवण्यात आलेलं आहे. एक चांगल्या घरातले त्यांची प्रतिभा चांगल्या प्रकाराची आहे, पण कारण नसताना त्यांना उलटं कारण नसताना कोर्टाच्या फेऱ्या मारायला लावत आहे. कारण नसताना काहीतरी चुकीचं संभ्रम करण्यात लावत आहे. त्यांच्याकडं मी आधीच बोललो होतो की त्यांच्याकडं कागदपत्र नाही आहे. तर आमच्याकडे कागदपत्र त्यांचे आहे, आम्ही स्वतः तुम्हाला सबमिट करायला तयार आहे. बस एवढं सांगेल की तुम्हाला जेही कागद लागतील त्यांनी कॉल करावा. आम्ही त्यांना पूर्ण कागदाची पूर्तता करू. कुठं जाण्याची आवश्यकता आणि कोणाकडे जाण्याची आवश्यकता त्यांनी प्रूफ दाखवलं त्या ठिकाणी किंवा संजीव वंश नाव लागलं साहित्य. तो नियमच आहे. तुम्ही चौकशी करा. तो नियमच आहे. 1950चा तो नियमच आहे की यावेळी SC आणि SCचा व्यवहार होतो तेवढी त्या कागदानुसार तो सर्टिफिकेट तिथं जनरेट होतो आणि आईवडिलांचे ते कागद आहे त्यांचे ते फेसपूरचे, त्यानुसार ते सर्टिफिकेट तयार झालेलं आहे. याची बी आपण चौकशी करावी. इथं जे आहे ते SC आणि OBC लग्न विवाह आहे. हा SC आणि SC लग्न विवाह आहे. दोन प्रकार वेगळे वेगळे. त्यामुळे तिथं त्या नावानुसार ते सर्टिफिकेट मिळतं आणि त्यांचे आईवडील ऑलरेडी फेसपूरचे आहे. याची व्यवस्थित चौकशी करावी. त्यानंतर अजून पण त्याची वडलं पडली प्रॉपर्टी आहे मेन एरियामध्ये, असं की विकली त्याने तिथंच आहे अजून पण ताईंची. त्यामुळे असे कोणतेही आरोप करू नका. रेखाताई चौधरींचं सर्टिफिकेट कोणत्या नावानं आहे? रेखा संतोष चौधरी नावानंच आहे ना. त्याच्यामुळे तो काही विषय नाही आहे. पतीच्या नावानं सर्टिफिकेट मिळतं. माझ्या स्वतःच्या पत्राचं सुद्धा मीना युवराज लोणारे नावानं आहे. परंतु कागदपत्र हे वडिलांचेच वापरले जातात. ज्याचं लग्नाचं रजिस्टर मॅरेज म्हणजे लग्नाची ज्याची नोंदणी झाली किंवा गॅजेट केलं त्याला असं नाव बदलून मिळतं. हा कायदा आहे. असं काही त्याच्या पाठीमागचं काही खूप मोठं षडयंत्र आहे, कारस्थान आहे, अशा गोष्टींचा अर्थ नाही. माजी आमदार आणि भुसावळ नगरपालिकेचे विद्यमान सुकृत नगरसेवक संतोष चौधरी यांनी अशा प्रकारे गोष्टी केल्या जणू काही ते
सुप्रीम कोर्टातील ते स्वतः जज आहेत, अशा प्रकारे त्यांनी तिथं बसून शैलजाताई नारखेडे या बेकायदेशीर बसलेल्या आहेत किंवा त्यांना असा अधिकार नाही आहे अशा बतावण्या केल्या. अशा बतावण्या करणाऱ्यांना मी एकच सांगेन की तुमचं कायद्याचं ज्ञान हे कच्चं आहे. थोडं एखाद वेळा कायद्याचं पुस्तकसुद्धा वाचत जा आणि कायद्याच्याद्वारे स्थापित जेही नियम असतील, कायदे असतील, त्या कायद्याच्या आधारे आपल्या शैलजाताई नारखेडे या प्रभारी नगराध्यक्ष झालेले आहेत आणि आम्ही आमच्या कामाची सुरुवात केलेली आहे. आणि ज्यांना असं वाटत असेल की शैलजाताई नारखेडे या बेकायदेशीरपणे तिथं बसलेल्या आहेत, त्यांना माझं जाहीर आव्हान आहे, त्यांनी एक अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे करून पाहावा आणि आपल्या मनाचं समाधान करून घ्यावं. नगर आहे खंडपीठानं दिनांक 5 मे रोजी जो आदेश दिलेला आहे त्या आदेश इंग्रजीमध्ये आहे, त्याचं इंग्रजीतलं मराठी रूपांतर आम्ही तुम्हाला ऐकतो. न्यायालयाचे आदेश याचिकाकर्त्यांनी त्यांच्या जात पडताळणी रद्द करण्याच्या आदेशाला आव्हान दिलेले. म्हणजे गायत्री गौर यांचं जे त्यांनी जात पडताळणी केली साठी जे दिलेलं होतं, जे अपात्र ठरवलेलं आहे, त्याला त्यांनी संभाजीनगर खंडपीठामध्ये आव्हान दिलेलं आहे. 1 नंबर. 2 नंबर, प्रतिवादींना नोटीस देण्यात येत असून 14/7/2026 रोजी परत येण्यास सांगितले. म्हणजे त्यांना 5 तारखेला खंडपीठाने 14 जुलै ही तारीख देण्यात आली. त्याच्यात माननीय GCB प्रतिवादी 1, 2, 3 हे वकिलांचे नाव आहे. त्याच्यातला 3रा नंबरचा मुद्दा लक्षात घ्या. पुढील सुनावणीपर्यंत रिटर्नेबल डेटपर्यंत याचिकाकर्त्या म्हणजे ज्या याचिका करताय म्हणजे गायत्री गौर यांच्या विरोधात कोणतीही फौजदारी कारवाई करू नये. कोणती कारवाई करू नये? फौजदारी. म्हणजे जे त्यांनी जात पडताळणी समितीसमोर खोटे कागदपत्र सादर केलेले, ज्याच्यावर ताशेरे उडवले गेलेले, त्याच्यावर त्यांच्या भविष्यात त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. परंतु तो जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू नये असा अर्थ होतो. हां, त्यानंतर त्याच्या पुढच्या याच्यात दिलेलं आहे, तसेच वादग्रस्त आदेशानुसार घेतलेली सर्व पावले म्हणजे नगरपालिकेच्या नगराध्यक्षाची निवडणुकीपर्यंत या याचिकेच्या अंतिम निकालावर अवलंबून राहते. याचा अर्थ असा होतो की या संदर्भामध्ये जेही निर्णय घेतले जाते की अगदी हे बघा, कुठेही आता निवडणुका फारशा लांबत नाही. भडगाव नगरपालिका आपला गिरवंडर नगरपालिकेचा एक नगरसेवक अपात्र होताच 15 दिवसात तिथं निवडणूक लागलेली आहे. ह्या सुद्धा निवडणुकीची तयारी शासनाने केलेली आहे. या संदर्भात हालचाली सुरू आहे. म्हणून त्याचा जर निकाल समजा एखाद्या वेळेला एखादा नगराध्यक्षाची निवडणूक लागली तरी आणि त्याच काळामध्ये जर याचा काही दुसरा निकाल लागला तर हा निकाल त्याला बाधित राहील आणि तो निवडणूक रद्द होऊ शकते. याचा अर्थ असा होत नाही की आता चालू असलेल्या प्रक्रियेला स्थगिती, असा अर्थ होत नाही. हे अगदी मी म्हणतो म्हणून मानू नका. तुमचा एखादा वकील असेल त्याच्याशी तुम्ही चर्चा करा. परंतु ह्या गोष्टीचा ते इंग्रजीत असल्यामुळे त्याचा मराठी अनुवाद न करता फक्त स्थगिती आहे, आम्हीच नगराध्यक्ष आहे आणि कोर्टानं स्टे दिलेला आहे, अशा वल्गना आणि अशा अफवा या शहरात पसरवल्या जात आहेत. अशा अफवांवर विश्वासकर आता विश्वास ठेवणार नाही. तुम्हाला त्याचा मराठी अनुवाद प्रत्येकाला जे तुमच्या याच्यावर पाठवतो. सर, जुलै महिन्यापर्यंत स्थगिती दिली आहे कोर्टाने गायत्री भंगाडेंना, तर तोपर्यंत शहराच्या ऐकून घ्या, त्यांच्यावर कारवाई करू नये यावर स्थगिती आहे. बाकी कोणत्याच गोष्टीवर स्थगिती नाही. मग तोपर्यंत शहराच्या विकासाची दोरी कोणाच्या हातात राहील? शैलजाताई का नगरपालिकेचे मुख्याधिकारी? त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे आणि तसा GR सुद्धा शासनानं काढलेला आहे. अगदी त्यांचं जे गॅजेट आहे गॅजेटमध्ये सुद्धा त्यांचं नाव कमी करून असा अहवाल शासनानं पाठवलेला आहे. म्हणजे जात पडताळणी समितीने तर अपात्र केलं, परंतु नगर विकास खात्याने सुद्धा त्यांना अपात्र केलं आहे. त्यामुळे ते आज नगराध्यक्ष नाही. आणि अशा परिस्थितीत एखादा नगराध्यक्ष राजीनामा देत असेल, अपात्र होत असेल, तो दीर्घ सुट्टीवर गेलेला असेल किंवा मृत्यू पावला असेल, अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या पश्चात त्यांच्या उपरांत तो जो चार्ज आहे हा आपोआप उपनगराध्यक्षांकडे येतो. अशी कुठली चार्ज घेण्याची किंवा देण्याची प्रक्रिया त्याच नसते. हा कायद्याचा अभ्यास करून बोलतोय आणि ज्यांना असं वाटतं त्याने बेकायदेशीर केलं, त्यांच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे उघडे, त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय त्यांच्यासाठी उघडे. त्यांनी प्रसारमाध्यमाच्या समोर न बोलता
काहीतरी कृती तर करून दाखवावं. पत्रकारांचे आभार आपण आल्यामुळे मी असं सांगू इच्छितो की संदीताईंचा जो दाखला आहे त्याच्यावरती आक्षेप घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु त्यांच्याकडं पूर्ण माहिती नाही आहे. ते कोणाच्या सांगण्यावरनं माहिती मांडतात असं मला वाटतं आहे. त्यांना पूर्ण माहिती जर पाहिजे असेल तर मी डॉक्युमेंटसह त्यांच्याकडे देण्यास तयार आहे. का रिकामा खर्च करायचा आणि टाईम वेस्ट करायचा. त्यांचे वडील, त्यांचं पूर्ण फॅमिली ही फेसपूरमध्ये राहायला गेल्या 1945 पासून राहायला तिथं होते. ते स्थानिक तिथं आज पण भाविस्कर नावाने त्यांची प्रॉपर्टी तिथं आज पण आहे. पण कामधंदा आणि उद्योगाच्या याच्याने ते सुरतमध्ये रहिवासी झाले होते. आज पण त्यांचे सर्वेचे कागदपत्र आहे ते प्रॉपर फेसपूरचे आहे. त्यामुळे असं काही गोष्टी लोकांचा संभ्रम म्हणून पुढे आणू नका. आणि आज त्या गोष्टीचा काही आणून काही फायदा पण नाही आहे. कारण की ते कोणत्या ते म्हणून उभे राहत नाही आहे की उभे राहायचा वेळ आलेला नाही आहे किंवा ते कोणत्या पदावरती ते जाण्यासाठी काही अर्ज केलेला नाही आहे. तर आधी कागदांची चौकशी करा, त्यानंतरच असं काहीतरी आपण विषय मांडा. कारण नसताना लोकांना अडगळीत टाकू नका. मी रिक्वेस्ट करेल आणि तुम्हाला जेही कागद लागत असणार तर त्याबद्दल त्यांनी आम्हाला सांगावं आणि आम्ही त्यांना पूर्ण कागदाची पूर्तता करू. ते कागद घेऊन त्यांना कोर्टात जावं किंवा समितीकडे जावं आणि चौकशी करावी. कारण नसताना कागदावर बोट ठेवू नका. त्यांचे कागद 100% व्हॅलिड आहे, कोणत्याच प्रकारे अनव्हॅलिड नाही आहे. कारण नसताना आमच्या गाजतेताई बंगाळ्यांना बोललं गेलेलं आहे, म्हणजे आपण म्हणतो आटवण्यात आलेलं आहे. एक चांगल्या घरातले त्यांची प्रतिभा चांगल्या प्रकाराची आहे, पण कारण नसताना त्यांना उलटं कारण नसताना कोर्टाच्या फेऱ्या मारायला लावत आहे. कारण नसताना काहीतरी चुकीचं संभ्रम करण्यात लावत आहे. त्यांच्याकडं मी आधीच बोललो होतो की त्यांच्याकडं कागदपत्र नाही आहे. आमच्याकडे कागदपत्र त्यांचे आहे, आम्ही स्वतः तुम्हाला सबमिट करायला तयार आहे. बस एवढं सांगेल की तुम्हाला जेही कागद लागतील त्यांनी कॉल करावा. आम्ही त्यांना पूर्ण कागदाची पूर्तता करू. कुठं जाण्याची आवश्यकता आणि कोणाकडे जाण्याची आवश्यकता नाही. त्यांनी प्रूफ दाखवलं त्या ठिकाणी की बाबा संजीव वंशचं नाव लागलं ताईंच्या पुढे. तो नियमच आहे. तुम्ही चौकशी करा, तो नियमच आहे. 1950चा तो नियमच आहे की यावेळी SC आणि SCचा व्यवहार होतो तेवढी त्या कागदानुसार तो सर्टिफिकेट तिथं जनरेट होतो आणि आईवडिलांचे ते कागद आहे त्यांचे ते फेसपूरचे, त्यानुसार ते सर्टिफिकेट तयार झालेलं आहे. याची बी आपण चौकशी करावी. इथं जे आहे ते SC आणि OBC लग्न विवाह आहे. हा SC आणि SC लग्न विवाह आहे. दोन प्रकार वेगळे वेगळे. त्यामुळे तिथं त्या नावानुसार ते सर्टिफिकेट मिळतं आणि त्यांचे आई वडील ऑलरेडी फेसपूरचे आहे. याची व्यवस्थित चौकशी करावी. त्यानंतर अजून पण त्याची वर्ल्ड प्रॉपर्टी आहे मेन एरियामध्ये, असं नाही की विकली त्यांनी, तिथंच आहे अजून पण त्या ताईंची. त्यामुळे असे कोणतेही आरोप करू नका. रेखाताई चौधरींचं सर्टिफिकेट कोणत्या नावानं आहे? रेखा संतोष चौधरी नावानंच आहे ना. त्याच्यामुळे तो काही विषय नाही आहे. पतीच्या नावानं सर्टिफिकेट मिळतं. माझ्या स्वतःच्या पत्राचं सुद्धा मीना युवराज लोणारी नावानं आहे. परंतु कागदपत्र हे वडिलांचेच वापरले जातात. ज्याचं लग्नाचं रजिस्टर मॅरेज म्हणजे लग्नाची ज्याची नोंदणी झाली किंवा गॅकेट केलं त्याला असं नाव बदलून मिळतं. हा कायदा आहे. असं काही त्याच्या पाठीमागचं काही खूप मोठं षडयंत्र आहे, कारस्थान आहे, अशा गोष्टींचा अर्थ नाही.